अवहेलना, संधी, संयम आणि पुनरागमन. संजू सॅमसनची विश्वचषक गाथा. आधुनिक क्रिकेट विश्वात स्पर्धा केवळ प्रतिस्पर्धी संघांमध्ये नसते, ती आपल्या स्वतःच्या संघातही असते. T20 पुरुष विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अशीच एक कथा आकार घेत होती. संजू सॅमसनच्या रूपानं. निवड पण खात्री नाही. भारतीय संघात संजूची निवड खेळाच्या जोरावर झाली होती. पहिल्या 2 सामन्यात अभिषेक शर्माकडून धावा होत नसल्याने त्याला पुढच्या एका डावात संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्यांनी कर्णधाराच्या धडाकेबाज सुरुवात हवी ही अपेक्षाही पूर्ण केली. फलंदाजीतील सहजता, फटकेबाजीतील नैसर्गिक सौंदर्य आणि तांत्रिक परिपक्वता स्पष्ट दिसत होती. तरीही पुढील सामन्यासाठी त्याचे स्थान निश्चित झाले नाही. त्यावेळी ओपनिंगसाठी चर्चेत होती धडाकेबाज अभिषेक शर्मा आणि जिगरबाज ईशान किशन यांची जोडी. संघ व्यवस्थापनाचा कल त्यांच्याकडे झुकलेला होता. अभिषेकला सलग अपयश येऊनही संघ त्याला वारंवार संधी देतच होता. अखेरीस अभिषेक शर्मा आजारी पडल्याने पुन्हा एका सामन्यात संजूला संधी मिळाली. संजूने ती संधी अक्षरशः सोन्यासारखी उजळवली. त्याची फलंदाजी आत्मविश्वासपूर्ण आणि संघहिताची होती. तरीही पुढील सामन्यात पुन्हा त्याच्या नशिबी प्रतीक्षा झाली. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने कर्णधाराला प्रश्न विचारला, धावा करूनही संजूला संधी का मिळत नाही? त्यावर कर्णधाराने हलक्या पुलक्या स्वरात उलट प्रश्न केला, संजूसाठी कुणाला बाहेर काढू? तिलक की शुभ? क्या बात करते हो यार. हे वाक्य वातावरण हलके करणारे असले तरी एका स्वाभिमानी खेळाडूच्या मनाला चटका लावणारे होते. कारण त्या प्रश्नामागे त्याच्यावर असणारा अविश्वास झळकत होता. अपमानाचे विष आणि सरावाची शपथ. संजूनं अपमानाचं विष शांतपणे पचवलं. तो तक्रारीत रमला नाही, कोणावरही दोषारोप केले नाहीत. बाहेरून शांत दिसणाऱ्या त्या चेहऱ्यामागे मात्र प्रचंड जिद्द पेटलेली होती. त्या दिवसात त्याला एक महत्त्वाचा आधार मिळाला. क्रिकेट विश्वातील देव सचिन रमेश तेंडुलकर यांनी आशीर्वाद स्वरूप सल्ला दिला, देव प्रत्येकाला दुसरी संधी देतो, पण ती शेवटचीही असू शकते. तयार राहा. हे शब्द केवळ प्रेरणा नव्हते, ती जबाबदारी होती. जिथे क्रिकेटच्या देवालाच विश्वास दाखवला तिथे निराशेचे स्थान उरलेच नाही. आता चिंता नव्हती, तयारी होती. संजूनं अधिक जोमानं सराव सुरू केला. संघाबाहेर असतानाही नेट्समध्ये तासनतास घाम गाळला. स्वतःच्या चुका बारकाईनं सुधारल्या. मानसिक ताकदीसाठी स्वतःशीच लढला. कारण त्याला ठाऊक होतं संधी मिळणार आहे, पण ती शेवटची असू शकते. निर्णायक क्षण. 97 धावांची खेळी. अभिषेकच्या धावा येईनात. पर्याय म्हणून निर्णायक सामन्यात पुन्हा संजूवर विश्वास दाखवण्यात आला. आज परिस्थिती वेगळी होती. त्याच्यासाठी संघरचना बदलली, फलंदाजीचा क्रम बदलला. अगदी कर्णधारानेही कालच्या क्रमांकावर खेळण्याची तयारी दर्शवली. कारण संघाला माहीत होते या क्षणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजूत असणारा कमालीचा आत्मविश्वास. परिस्थिती करोवामरोची होती. भारत स्पर्धेत टिकणार की बाहेर जाणार याचा निर्णय या सामन्यावर अवलंबून होता. जगभरातील प्रेक्षकांची नजर त्याच्यावर खिळली होती. तो क्रीजवर उभा राहिला आणि धावांचा रतीब सुरू झाला. सुरुवातीला रोहितचा आक्रमक अंदाज, नंतर विराटचा धैर्यशीर संयम. दुसऱ्या टोकाला विकेट्स पडू लागल्या. आता फक्त धावा काढणे पुरेसे नव्हते, डाव सांभाळणेही तितकेच गरजेचे होते. संजूने तंत्र, संयम आणि मानसिक स्थैर्य अर्थात रोको तंत्राचा सुंदर मिलाप दाखवला. प्रत्येक चेंडू मोजून खेळला, दबावाखाली शांत राहिला आणि 97 धावांची संस्मरणीय खेळी साकारली. तो शतकाच्या उंबरठ्यावर थांबला, पण त्या 97 धावांना भारताला विजयाच्या उंबरठ्या पलीकडे नेले. ती केवळ खेळी नव्हती, तो पुनर्जन्म होता एका खेळाडूचा आणि चपराक होती त्या घमंडी कर्णधाराच्या कानशिलावर लगावलेली. उपांत्य आणि अंतिम सामन्यातही त्याच फॉर्माने आणि आत्मविश्वासाने त्यांनी संघाला स्थैर्य दिले. निळ्याक्षणी जबाबदारी उचलत भारतीय संघाची नय्या पार लावण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. विश्वविजय आणि शांत युद्ध. भारतीय संघानं विश्वचषक जिंकला. मैदानावर सर्व खेळाडूंचा जल्लोष उसळला, पण त्या गोंधळातही तो शांत उभा होता. जणू त्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण प्रवास झळकत होता. प्रतीक्षा, निराशा, संघर्ष आणि पुनरागमन. 5 सामन्यात शिखर. फक्त 5 सामन्यात त्यांनी अशी छाप उमटवली की क्रिकेट विश्वाला नव्या अध्यायाची नोंद घ्यावी लागली. कमी संधी पण असामान्य प्रभाव ही त्याच्या कामगिरीची खरी ओळख ठरली. अवघ्या काही सामन्यात संघात आला, पण खेळ मात्र विलक्षण केला.
निर्णायक क्षणी उभा राहिला, दबाव झेलला आणि प्रत्येक डावागणिक स्वतःची किंमत सिद्ध करत गेला. स्पर्धेच्या अखेरीस तो केवळ संघातला खेळाडू राहिला नाही, तो संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला. आज मॅन ऑफ द टुर्नामेंट हा बहुमान त्याच्या नावावर जमा झाला. हा सन्मान केवळ धावांचा नव्हता, तो संयमाचा, जिद्दीचा आणि मानसिक शक्तीचा पुरावा होता. संघातील एका दुर्लक्षित खेळाडूनं स्वतःला केवळ सिद्धच केलं नाही, तर आपल्या क्षमतेची जाणीव संपूर्ण क्रिकेट विश्वाला करून दिली. आणि कदाचित या खेळीने भविष्यातला कर्णधार हा सूचक संकेतही दिला असेल. कारण नेतृत्व केवळ पदावरून सिद्ध होत नाही, ते सिद्ध होतं संकटाच्या क्षणी उभं राहून संघाला दिशा देण्यातून. ही फक्त क्रिकेट कथा नाही, ही कथा आहे संयमाची, आत्मविश्वासाची, दुर्लक्षित प्रतिभेच्या पुनरागमनाची आणि योग्य वेळी योग्य उत्तर देण्याची. आधुनिक विश्वाच्या गोंगाटात, सोशल मीडियाच्या चर्चांमध्ये आणि सतत बदलणाऱ्या वातावरणातही ही कथा एक शिकवण देऊन जाते. थांबा, विश्वास ठेवा आणि प्रयत्नशील राहा. गाजावाजा नसला तरी मेहनत बोलते, टीका होत असली तरी तयारी शेवटी जिंकते, स्थान डळमळीत असलं तरी ध्येय डळमळीत नसावे, संधी उशिराच मिळते, ती कदाचित तुमच्या बेसावधपणेच येते आणि कधीकधी ती शेवटचीही ठरते. पण जर तुम्ही सज्ज असाल, मनानं, कौशल्यानं, जिद्दीनं, तर इतिहास तुमच्या बाजूने लिहिला जातो आणि मग संघर्षाची वर्ष एका क्षणात सार्थ ठरतात. उगाच नाही सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात, जो आपल्या घरेलू स्वार्थापेक्षाही देशहित मोठा समजतो. नाहीतर कोण संजू सॅमसन? त्याचा माझ्याशी काय संबंध? माझ्या मुलाचं, तेही घरातलं पहिलं शुभ कार्य, असंख्य VIP पाहुणे येणार आहेत. अशा वेळी मी का त्याच्याकडे लक्ष देऊ? देशहित तर मी खेळत असताना पूर्ण केलंय ना, मग आता कशाला ती उठाठेव? पण नाही, पहिला माझा देश, नंतर कुटुंब. धन्यवाद.